नमस्कार मंडळी, मी योगेश. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे जे नंदभवन दिसते, तर इथे तुम्ही वृंदावनला गेला तर सांभाळून राहावा. इथे पैसे काढण्याचा स्कॅम खूप जास्त चालू आहे. तर थोडंसं तिथे गेल्यानंतर गाईड वगैरे घेतला, तर नक्की सांभाळून राहावा. तर चला आपण आपण पुढचा प्रवास बघू. तर आता आपण बोलत-बोलत आहे ना, इथून निघालो आणि पोहोचलो श्री राधारमण मंदिरात. वृंदावनातील हे अतिशय प्राचीन आणि पवित्र मंदिर असून येथे श्रीकृष्ण राधारमण स्वरूपात विराजमान आहेत. या मंदिरातील शांतता आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देतं. तर असं बोलत बोलत आम्ही इथे पोहोचलो. राधारमण मंदिरात तुम्ही बघू शकता बाहेर खूप गर्दी असते आणि ह्या गर्दीतून तुम्ही आत एंट्री करा आणि मस्तपैकी असं कृष्णाचं दर्शन करा तुम्ही इथे. हे कृष्णाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडासा प्रसाद घेतला आणि याच्यानंतर आम्ही निघालो वृंदावनातील सर्वात रहस्यमय आणि पवित्र स्थळापैकी एक म्हणजे निधिवन. असं मानलं जातं की आजही प्रत्येक रात्री येथे श्री राधा आणि श्रीकृष्ण रासलीला करतात. सूर्यास्तानंतर या परिसरात कोणालाही थांबण्याची परवानगी नसते बरं का. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार रात्री येथे कोणी राहिलं तर त्यांच्यासोबत अकालनीय घटना घडू शकतात. तर निधिवनातील प्रत्येक तुळशीचं झाड हे साधं नसून रासलीलेतील गोपींचं स्वरूप मानलं जातं. या झाडांच्या फांद्या तुम्ही बघू शकताय, ह्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या दिसतात. हे या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे बरं का. इथलं वातावरण शब्दात सांगणं खूप कठीण आहे. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात भक्ती, शांतता आणि श्रीकृष्णाच्या लीलांची अनुभूती येते. वृंदावनात आलात तर राधारमण मंदिर आणि निधिवन या दोन्ही ठिकाणांना नक्की भेट द्या आणि हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. आणि इथे आल्यानंतर तुम्ही असं भक्तीमध्ये लीन व्हा. असं देवासमोर तुम्ही स्वतःला झोकून टाका. कारण इथे आल्यानंतर इथला जो आनंद घेणं आहे ना, हा परत मिळणं शक्य नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही हा आनंद अनुभवा, एन्जॉय करा, देवाची भक्ती करा, या सगळ्या गोष्टी करा. निधिवनाचं रहस्य असं मानलं जातं, तर इथे कोणी रात्रीचं जर थांबलं, तर त्याचा मृत्यू होऊ शकतो बरं का. हे बघा इथे तुम्हाला समाधी दिसतायत ना, हे सगळे रात्रीचे कांड करून आतमध्ये काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न केलेत आणि त्यांची तिथे समाधी बनलेली आहे. आता हे निधिवनातील तुळशीची झाडं तुम्ही बघू शकता. सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. तर सांभाळून राहावा आणि शेवटचं मेन महत्त्वाचं म्हणजे हे नंदभवन. इथे बराच स्कॅम होतो. आत गेल्यानंतर बोललं जातं, की तुम्हाला श्रीकृष्णाने चावलेलं पान देतो वगैरे असं तसं. तर ह्या गोष्टीपासून तुम्हाला खूप सांभाळून राहायला लागेल. कारण 5,000 द्या, 10,000 द्या. इथे तुमच्या फरशीवर नाव टाकून तुमचं इथं नाव ठेवलं जातं. अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर तुम्ही खरंच खूप सांभाळून राहावा गेलात आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. थँक यू.